नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहताय IBN लोकमत स्पेशल. उत्तर प्रदेशामध्ये सध्या काका पुतण्यांमध्ये सत्ता संघर्षाची शब्दशः यादवी सुरू आहे. या सत्ता संघर्षात मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष अगदी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. उत्तर प्रदेशातल्या याच यादवीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्याही काका पुतण्यांमधल्या सत्ता संघर्षाची नेमकी काय परंपरा आहे याचाही धांडोळा घेणार आहोत. पाहुयात काका पुतण्यांमधली यादवी. महाभारत आजही काल सुसंगत का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर उत्तर प्रदेशात जे काही घडतंय त्यावर नजर टाकायलाच हवी. यादवांच्या या महाभारतात वडील आहेत, त्याच्या विरोधात उभा ठाकलेला मुलगा आहे, चुलता आहे, चुलत चुलता आहे, मानलेले न मानलेले अशी भावकीही आहे. केंद्रस्थानी नेहमीप्रमाणे आहे सत्ता. पाहुयात यादवांच्या महाभारतातील यादवी. महाभारतातले वेगवेगळे अध्याय, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या वेळेत, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताचा जो अंक घडतोय ना, तो घडतोय उत्तर प्रदेशात, देशातलं सर्वात मोठं राज्य, आणि तेही यादवांमध्ये. आज तरी ही यादवी उघड उघड पाहायला मिळाली. सपाच्या मेळाव्याआधीच लखनौच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी आपापसात राडा करायला सुरुवात केली. पोलिसांसोबतही सपाचे कार्यकर्ते भिडले, पण सगळ्यांचं लक्ष होतं ते मेळाव्यातल्या व्यासपीठाकडे. पहिल्यांदा बोलायला उठले ते अखिलेशचे चुलते शिवपाल यादव. त्यांनी उघड उघड अखिलेशवर टीका करायला सुरुवात केली. अखिलेश हा नवा पक्ष काढून इतर पार्टींसोबत आघाडी तयार करणार असल्याचं शपथेवर सांगितलं. तसा अखिलेश बोलला असंही ते म्हणाले. शिवपाल यादव यांच्या बोलण्यावर अखिलेश समर्थक मेळाव्यातच भडकले, घोषणा द्यायला लागले. पण शिवपाल यादव थांबले नाहीत. ज्या अमरसिंग यांच्यावरून यादवी पेटलीये त्यांच्या पायाची धूळही तुम्हाला नसल्याची घणाघाती टीका शिवपाल यादव यांनी अखिलेशवर केली. मुख्यमंत्री जी के सिपाही हैं और हम लोग उनके नेतृत्व में सरकार बनाने जा रहे हैं. गांव के नौजवान जनता सारे समाजवादी पार्टी में अखिलेश यादव के पक्ष में मचल रहे हैं. नौजवान मजबूती से समाजवादी पार्टी के साथ है, अखिलेश यादव के साथ है. अखिलेश यादव जिंदाबाद. देख सकते हैं यहाँ आप क्या कहना चाहते हैं? माननीय प्रदेश अध्यक्ष जी से यह दुर्व्यवहार किया जा रहा है. समाजवादी पार्टी माननीय शिवपाल सिंह यादव जी के साथ साजिश रच रही है. मैं इसको पूरा निभाऊंगा. शिवपाल यादव यांच्यानंतर वेळ आली ती अखिलेश यादव यांनी म्हणणं मांडण्याची. त्यांनी सगळ्यात अगोदर स्वतःबद्दलचा संशय दूर करण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यांच्या बोलण्यात कुठेही राजकीय धमकीचा सूर नव्हता. पण आता लक्ष लागलं ते मुलायमसिंह यादव काय बोलणार याकडं. दोघांचं म्हणणं असं जगजाहीरपणे ऐकल्यानंतर मुलायमसिंग बोलायला उभे राहिले. समोर मोठी गर्दी होती, काहीसा गोंधळही. त्यांनी मात्र अखिलेशला एखाद्या हेडमास्टरनं किंवा बॉसनं झापावं तसं झापलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलायमसिंग ज्यावेळेस अमरसिंग यांच्यावर स्तुतिसुमनं वाहत होते त्यावेळेस अखिलेशनं त्यांना मधातच थांबवण्याचा प्रयत्न केला. काही झालं तरी अमरसिंग पार्टीत नको म्हणजे नकोच असं ते जोरात म्हणाले. पण मुलायमसिंग थांबतील तर ते नेताजी कसे? तो मुख्यमंत्री के साथ अगर इस तरह का व्यवहार होगा और होता रहा है, और इसीलिए उनकी जो स्वीकृति है वो अक्रॉस पार्टी लाइन है. किसी दूसरी पार्टी ने आज तक अखिलेश पर व्यक्तिगत न कोई आरोप लगाया और न उनके विकास कार्यों का विरोध किया. अखिलेश यादव यांचा राग आहे तो शिवपाल यादव आणि अमरसिंग यांच्याबद्दल. त्या दोघांबद्दल नेताजींनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा घेऊनच अखिलेश यादव मेळाव्याला आलेले. पण झालं उलटच. मुलायमसिंग यांनी अमरगाथाच गायली आणि अखिलेशला चक्क शिवपाल यादव यांच्या पाया पडायला लावलं. अखिलेशनेही जे सांगितलं ते केलं. सभा संपली ती कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच.
सपातली यादवी संपली का तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असंच आहे. दोन्ही गट नेताजी असं करतायत, पण नेताजी नक्की कुणाच्या गटात आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. ही यादवी यापुढे देखील चालू राहणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अखिलेश यादव हे राजीनामा देणार का आणि मुलायम सिंग पुन्हा मुख्यमंत्री होणार का या प्रश्नांची उत्तरं यायची बाकी आहेत. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवपाल यादव यांचं काय होणार हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. पुण्यातून राजकीय विश्लेषक अनंत दीक्षित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनंत सर, जिथे जिथे सत्ता आहे किंवा सत्तेसंदर्भातले प्रश्न आहेत तिथे तिथे आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. आता उत्तर प्रदेशामध्ये जी यादवी आहे त्याचं विश्लेषण काय कराल? मला असं वाटतं की लखनौमध्ये आज घडलेल्या ज्या घडामोडी आहेत ते समाजवादी पक्ष म्हणजे कौटुंबिक कारस्थानांचा मुकाबला करण्याचं एक रणांगण झालेलं आहे. हा जो काही संघर्ष आहे तो कुठल्या राजकीय तत्त्वज्ञानासाठी काही मुद्द्यासाठी वगैरे काही नाही, हा सत्तेसाठी फक्त सुरू आहे. आणि भारतामध्ये या प्रकारचा अनुभव काही नवीन नाही. अगदी अलीकडे तमिळनाडूमध्ये द्रमुकचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी सुद्धा असं जाहीर केलं की माझा वारस स्टॅलिन आहे का कोण आहे हे मी जाहीर करणार नाही, मी अजून राजकारणातून निवृत्त झालेलं नाही, मी राजकारण करू शकतो हे त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला संघर्ष आपण बघितलेला आहे. अगदी इंदिरा गांधींच्या घरामध्ये सुद्धा सोनिया गांधी मनेका गांधी यांचा संघर्ष आपण बघितलेला आहे. हे असं का होतं तर याची दोन कारणं असतात. एक म्हणजे राजकीय पक्ष हा पक्ष न राहता एक खांबू हुकुमशाहीला लोकशाहीचं वलय देणारा पक्ष होतो. आणि दुसरी गोष्ट एक खांबी तंबू बरोबरच आपल्या नातेवाईकांचं म्हणजे घराणेशाहीचं राजकारण जे केलं जातं त्याच्यातून हा सगळा तिढा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतो. साधारणपणाने मुख्तार अन्सारींच्या पक्षाबरोबर समाजवादी पक्षाने युती करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हापासून हा संघर्ष सुरू झालेला आहे. किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा अखिलेश यादव यांच्या कामासंदर्भात, यांच्या भोवती चापलूसगिरी करणाऱ्यांच्या संदर्भात मुलायम सिंग यादव यांनी जाहीरपणानं त्यांचे कान टोचलेले होते. आणि खरं म्हणजे हा नवीन तरुण चेहरा जो आहे तो आणण्यामध्ये मुलायम सिंगांचाच वाटा होता. परंतु हा मुकाबला जो आहे हा दंभद्वीपावरचा मुकाबला आहे. याच्यामध्ये ना लोहिया आहेत, ना गांधी आहेत, ना काही तत्वज्ञान आहे. आणि याचा फायदा कोणाला होणार ही स्वाभाविक गोष्ट आहे, कारण हा सत्ताधारी पक्षच अशा प्रकारे कोलबडून पडत असणारा. एक गोष्ट तर नक्की आहे की आज ना उद्या समाजवादी पक्षामध्ये फूट पडणार हे सांगण्यासाठी काही कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज आहे असं नाही. अगदी. आणि मुलायम सिंग यांची ज्या पद्धतीने निर्णय घेण्याची पद्धत आहे ती लक्षात घेता समाजवादी पक्षाचा मीच सर्व आहे असं सांगण्याचा त्यांचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यात पडद्यामागचे कलाकार आणि पडद्यावरचे कलाकार यांचा हा रणसंघर्ष आहे. नक्की. दीक्षित सर, अधिक बोलायचं आहे तुमच्याशी, मात्र आपण या सगळ्या चर्चेदरम्यान अजून काही रिपोर्ट सुद्धा पाहणार आहोत आणि अर्थातच दीक्षित सरांशी बोलणार सुद्धा आहोत. मात्र त्याआधी घेतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. तिकडे उत्तर प्रदेशातला हा काका शिवपाल विरुद्ध पुतण्या अखिलेश असा सत्ता संघर्ष सुरू असताना इकडे महाराष्ट्रात सुद्धा काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाला खूप मोठी परंपरा आहे. पेशवाईपासून सुरू झालेला हा सत्ता संघर्ष थेट ठाकरे कुटुंबियांपर्यंत येऊन पोहोचलाय. अगदी बाळासाहेब हयात असतानाच हा काका पुतण्याचा सत्ता संघर्ष पेटल्याचं बघायला मिळतं. कारण अर्थातच राजकीय वारसा कोण चालवणार हेच होतं. पाहुयात ठाकरे कुटुंबियांमधला राजकीय सत्ता संघर्ष. काका पुतण्यांचा वाद महाराष्ट्राला नवा नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं घराणं असलेल्या ठाकरे कुटुंबातला कलह आजही चर्चेचा विषय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे असायचे. सेनेतल्या राजकारणात त्यांना महत्त्वाचं स्थान होतं. पण पुत्रप्रेम वरचढ ठरलं आणि शिवसेनेचा वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाली. उद्धव ठाकरे आधी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. इथूनच ठाकरे कुटुंबियांमधला कलह वाढत गेला आणि एक दिवस राज ठाकरेंनी सेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची घोषणा केली. माननीय बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज
जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना नाही कधी वाटलं की ज्या त्यांच्या राजाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी पाठवलेलं ते सूप पितायत म्हणून. ज्या दिवशी पनवेलवरनं परत येताना बाळासाहेबांनी मला का फोन केला, नारायण राणेला का नाही फोन केला, गणेश नाईकला का नाही फोन केला, छगन भुजबळला का नाही फोन केला, काय सांगतो मला पाठीत खंजीर खुपसला. या टोळक्याच्या नादानपणामुळे मी बाहेर पडलो. वेगळ्या पक्षाची स्थापना केल्यानंतरही राज आणि उद्धव यांच्यातला वाद संपला नाही. राज ठाकरेंनी कधीही थेट बाळासाहेबांवर टीका केली नाही, पण उद्धव बाळासाहेबांची नीट काळजी घेत नसल्याचा घणाघाती जाहीर आरोप राज यांनी केला. बाळासाहेबांना तेलकट वडे खायला दिले जात होते या राज यांच्या जाहीर भाषणामधल्या आरोपामुळे खळबळ उडाली आणि दोन्ही बंधूंमधला वाद आणखी पेटला. दुसरीकडे राज उद्धव एकत्र येणार ही चर्चाही गाजायला लागली. वर्तमानपत्रातून टाळीचा विषय गाजला, पण तो तिथेच संपला. मला त्या चर्चेची संपूर्ण माहिती काही मिळाली नाही, पण साधारणतः एक गोष्ट कानावर आली, आपण कन्फर्म करू शकता. ते तिघं मिळून एक आता नवीन चित्रपट काढतायत आणि त्याचं नाव काल मला वाटतं नक्की झालंय, ये तो होना ही था. पेंग्विन पक्षी वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यांचा पक्ष वाचवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, कारण तो पक्षी संपत आलेला आहे आता. त्याच्यामुळे आता तरी गप्प बसा आणि चांगलं काम करा. राज यांची लकब आणि भाषणाची शैली थेट बाळासाहेबांची आठवण करून देणारी. राज आणि उद्धव कधीतरी जवळ येतील अशा चर्चा आधीमध्ये सुरूच असतात. उद्धव यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्याही वेळेला राज ठाकरे त्यांना जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटले. उद्धव आणि जयदेव यांच्यामध्ये मालमत्तेचा जेव्हा वाद वाढला त्याही वेळेला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काहीही असो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंमधला वाद हा कायमच संपूर्ण महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचा विषय राहिलाय. दुसरीकडे अजून एक खूप मोठा वाद आपल्याला पाहायला मिळतो. काका पुतण्याचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रालाही हे काका पुतण्याचं जे नातं आहे किंवा त्यामधला जो वाद आहे तो काही नवा नाही. आपण याच अनुषंगाने अजून एक रिपोर्ट पाहूया. ठाकरे कुटुंबियांनंतर बारामतीचं पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखी एक मोठं घराणं. पवार काका पुतण्यांमधली राजकीय धुसफूस अजून म्हणावी तशी चव्हाट्यावर आली नसली तरी शरद पवारांनंतर घराण्याचा राजकीय वारसा हा पुतण्या अजित पवार चालवणार की मुलगी सुप्रिया याबाबत अधूनमधून चर्चा सुरू असतात. सध्या तरी सुप्रिया दिल्लीत आणि अजित पवार राज्यात अशी विभागणी मोठ्या पवारांनी घालून दिली असल्यानं राष्ट्रवादीत वरकरणी तरी सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. पवार घराण्यामध्ये काहीतरी दुसपूस आहे, स्वतः काका आणि पुतण्याचं काहीतरी बिनसलेलं आहे किंवा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे, अशा जरी बातम्या चर्चा या माध्यमांमध्ये येत असल्या रंगवून तरी दृश्य स्वरूपामध्ये ते कधीही बघायला मिळालेलं नाही आहे. आणि याचं कारण शरद पवार यांनी हे अत्यंत कौशल्याने आणि चातुर्याने हे सगळं सांभाळलेलं आहे. हे झालं पवार काका पुतण्याचं, पण परळीच्या मुंडे कुटुंबियांमध्ये गोपीनाथरावांच्या हयातीतच हे काका पुतणे आमने सामने उभे ठाकल्याचं बघायला मिळालं. कारण अर्थातच राजकीय वारसा हे होतं. गोपीनाथ मुंडेंनी पुतण्या धनंजयऐवजी मुलगी पंकजाला परळीची उमेदवारी दिल्यानं मुंडे घराण्यात ही उभी फूट पडली. पंकजा आता भाजपमध्येच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवते, तर पुतण्या धनंजय पवारांच्या राष्ट्रवादीतच स्थिर स्थावर झालाय. सध्या दोघांकडेही लाल दिवे आहेत. फरक फक्त एवढाच की पंकजा सत्तेत तर पुतण्या धनंजय विरोधी पक्षात आहे. स्थानिक पातळीवरही या दोघांमधला राजकीय कलगीतुरा नेहमीच बघायला मिळतो. पण कौटुंबिक सुखदुःखात मात्र हे दोन्ही कुटुंब आपसातले राजकीय मतभेद विसरून आजही एकत्र येत आहेत. हे नुकतंच परळीत पंडित अण्णांच्या अंत्ययात्रेत बघायला मिळालं. गोपीनाथ मुंडेंचं घर राजकीय दृष्ट्या फुटलं असलं तरी छगन भुजबळांनी मात्र अजून तरी आपलं घर फुटू दिलेलं नाही. पण सध्या हे दोन्ही काका पुतणे बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. तर मुलगा पंकज बाहेर राहून भुजबळ कुटुंबाची विस्कटलेली राजकीय घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे अकलूजमध्ये मात्र मोहिते घराण्यात आणखी एक काका पुतणे परस्परांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे. काका विजयसिंह मोहिते पाटील सध्या महाडाचे खासदार आहेत, तर पुतण्या धवल वडील प्रतापसिंहाचं राजकारण शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पुढे रेटताना दिसतोय. तर मंडळी, महाराष्ट्रातली काका पुतण्यांमधली राजकीय संघर्षाची ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहणार असंच सुरू दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई.
म्हणून राजकीय विश्लेषक अनंत दीक्षित आपल्यासोबत आहेत. दीक्षित सर, पुस्तकांमध्ये वाचत होतो ती उदाहरणं आता दूरच, महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली आहेत, या पिढीला बघायला मिळाली आहेत की सत्तेमुळे कसा संघर्ष निर्माण झाला. आणि विशेष करून 2 महत्त्वाची उदाहरणं, पवार कुटुंब असेल किंवा ठाकरे कुटुंब असेल. कसं या सगळ्याविषयी अधिक सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की उत्तर प्रदेशच्या संघर्षामध्ये आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघर्षांमध्ये एक साम्य आहे की उत्तर प्रदेशचा पक्ष हाही प्रादेशिक पक्ष आहे, महाराष्ट्रातले पक्ष हेही प्रादेशिक पक्ष आहेत. दुसरं साम्य असं आहे की तिथेही एक खांबी तंबू किंवा एक खांबी नेतृत्व होतं आणि इकडेही एक खांबी अशा प्रकारचं नेतृत्व आहे. फक्त कधी कधी आशा वाटते ती आता आजकालच्या अर्थवाही राजकारणातून पार हद्दपार झालेली आशा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तरी आशा वाटते की महाराष्ट्रामध्ये व्यक्तिपूजेला विरोध करणाऱ्या विचारांचा एक मोठा समूह 100-150 वर्ष तरी महाराष्ट्रात काम करत होता. त्यामुळे त्याचा एक दबाव, त्याचं एक नैतिक वजन काही प्रमाणामध्ये राजकारणावरती राहत असे. म्हणजे यशवंतरावांचं उदाहरण घ्यायचं झालं तर यशवंतरावांनी अगदी बाबुराव कोतवालाने सुद्धा आमदार केव्हा केलं हे सगळं बघण्यासारखं आहे. आणि आपल्याकडे गावागावात भावाभावामध्ये, काका पुतण्यांमध्ये, वडील मुलांमध्ये संघर्ष हे असतातच. परंतु ते सत्तेच्या अहंकारातून निर्माण झाल्यानंतर परस्परांची मनं एकमेकांबद्दल विटून गेली, अशी स्थिती निर्माण होण्याच्या आत त्याच्यामध्ये काहीतरी करणं हा एक कौशल्याचा आणि जबाबदारीचा भाग असतो की ज्याच्यामध्ये मुलायमसिंग यादव हे कमी पडताना दिसतात. मुलायमसिंगांची भूमिका जी आहे ती 4 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेता आणि इतका जुना काळ ज्या माणसाने पाहिलेला आहे, एका चळवळीतून ज्यांचा पक्ष निर्माण झालेला आहे. शिवसेना हा सुद्धा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. पक्ष चळवळीतूनच निर्माण होत असतात, पक्ष लोकांमधूनच निर्माण होत असतात. त्या पक्षावरती एका घराण्याचं, एका व्यक्तीचं वैशिष्ट्य लादायचं आणि एक प्रकारे लोकशाही समाजवादाचं ढोंग करायचं हे कधीतरी फुटतं, हे राजकारणातल्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्की सर, धन्यवाद. या दोन्ही मुद्द्यांसंदर्भात किंवा एकंदर सत्तेच्या आजूबाजूला काय घडतं, कशामुळे घडतं याविषयी विश्लेषण केल्याबद्दल. सत्ता म्हटलं की त्याच्या आजूबाजूला संघर्ष आलाच, तो मग रक्तांमधल्या नात्यांमधला असू दे किंवा भावकीमधला असू दे, याविषयीच आपण पाहतोय. यादवी जी उत्तर प्रदेशात सुरू आहे त्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा केली. या कार्यक्रमात इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.